नमस्कार. विद्येचे आराध्य दैवत माता सरस्वती, जगाला शांतीचा मंत्र देणारे तथागत गौतम बुद्ध, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा, सरदार वल्लभभाई पटेल या सर्व महामानवांना प्रथम वंदन करतो. मी डॉक्टर योगेंद्र कोलते. आज आपण डिवाइन पॉवर या कंपनीच्या माध्यमातून अनेक लोक हे जुळलेले आहेत. संपूर्ण भारतामध्ये जवळपास 55,000 लोक या कंपनीच्या माध्यमातून एकत्र आले होते आणि कंपनीचे संस्थापक CEO अजयनाथ उसरे, भूषण अरोरा, रोहिदास सूर्यवंशी, महेश स्वामी या सर्वांनी मिळून संपूर्ण भारतामध्ये 1500 करोड रुपयाचा स्कॅम केलेला आहे. आणि आज आपण गेल्या 2 वर्षापासून या संपूर्ण व्यवस्थेविरोधात लढत आहोत. अनेक भारतातील गरीब लोक यांनी या कंपनीमध्ये पैसे टाकलेत. श्री अजयनाथ उसरे यांनी एका कंपनीच्या जवळपास 7-8 कंपन्या बनवल्यात. त्यानंतर हा कारभार पुढे थांबलेला नाही आहे. हा 15च्या वरती कंपन्यांचा आकडा जातो आहे आणि दिनांक 11 सप्टेंबर 2023 पासून नागपूर विधान भवन येथे आपण बेमुदत आमरण उपोषण हे मी करत आहोत. महाराष्ट्रातून नव्हे तर संपूर्ण देशामधून बऱ्याच ठिकाणून मला कॉल आलेत आणि काही लोकांना माझा कदाचित परिचय आहे, परंतु काही लोकांना परिचय नसेल, म्हणून थोडा परिचय देणं सुद्धा मी या ठिकाणी द्यावा असं मला वाटतं. कारण व्हिडिओ, व्हॉट्सअप यापासून आम्ही बरेचसे अलिप्त राहिलेले लोक आहेत. गेल्या 30 वर्षापासून NGOच्या माध्यमातून काम करत असून वेगवेगळ्या संस्थांवरती काम करत आहोत. बरेच लोक मला म्हणतात की आपलं शिक्षण काय झालेलं आहे. माझं शिक्षण आहे, मी मुंबई विद्यापीठाचा 1998चा सेकंड मेरिट आहे. BA, B.Ed, MSW, GIT, CTC, DSM, DLIT या विविध पदव्या ह्या घेऊन सामाजिक वारसा हा आमच्या परिवाराचा एक भाग आहे. जवळपास 4थं जनरेशन माझं 4थं जनरेशन आहे की जे सामाजिक क्षेत्रामध्ये आम्ही लोक काम करत आहोत. आणि अन्यायाची चीड ही बालपणापासूनच असल्यामुळे अनेक आंदोलनं आतापर्यंत केलेले आहेत, पत्रकारिता केलेली आहेत, वेगवेगळ्या माध्यमातून अनेक आंदोलनं वेगवेगळ्या व्यक्तींसाठी काम केलेले आहेत. परिचय हा लोकांच्या आग्रहास्तव देत आहोत, कारण काम हा महत्त्वाचा पार्ट असतो. डिवाइन पॉवर कंपनीने साधारणतः 2020 मध्ये या कंपनीची सुरुवात ही कामोठा येथे झाली आणि त्यानंतर सीवूड्स, बेलापूर, खारघर, नेरूळ, तुर्भा अशा विविध ठिकाणी यांनी ऑफिसेस दाखल केले. 15% परताव्याच्या बहाण्याने लोकांची पिळवणूक केली आणि याच माध्यमातून मनी लॉन्ड्रिंग, त्यानंतर बराचसा गैरव्यवहार या कंपनीच्या माध्यमातून झालेला आहे. डिवाइन पॉवर प्रो फायनान्शियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ही एक कंपनी आहे. डिवाइन पॉवर एज्युकेशन अकॅडमी प्रायव्हेट लिमिटेड ही दुसरी कंपनी आहे, जिला FX गुरु म्हटले जाते. डिवाइन पॉवर सहकार निधी बँक प्रायव्हेट लिमिटेड ही एक निधी बँक आहे. GBCIT ग्रँड ब्लू चॅम्पियन्स सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड. डिवाइन पॉवर चॅरिटेबल फाउंडेशन आहे. पुणे डिवाइन कराटे अकॅडमी प्रायव्हेट लिमिटेड आहे. ब्राईट फ्युचर की हे एक कंपनी आहे. सेफवे आहे, रिच अंपायर आहे, सफायर गोल्ड आहे, ग्रो विन ग्रोथ. ब्राईट फ्युचर की, सेफवे, रिच अंपायर, सफायर गोल्ड, ग्रो विन ग्रोथ अशा विविध अनेक कंपन्या या लोकांनी स्थापन केल्यात आणि लोकांची फसवणूक ही प्रचंड प्रमाणामध्ये केली जात होती. या
कंपन्यांच्या माध्यमातून मी सन 2021 मध्ये 28 ऑगस्ट 2021ला कंपनीच्या या लोकांसोबत माझा कंपनी आपण चुकीच्या पद्धतीने चालवत आहेत या संदर्भामध्ये एक चर्चा सुद्धा झाली होती आणि प्रचंड म्हणजे पहिला जो टास्क झाला, पहिली जी फाईट झाली ही सन 2021 मध्ये 28 ऑगस्ट 2021ला झालेली आहे. त्यानंतर GBC कॉईन आणल्या गेल्या त्यावेळेस सुद्धा मी झूम मीटिंगमध्ये ओपनली बोललो की आपण लोकांचं देणं कसं देणार आहोत या संदर्भामध्ये सुद्धा अनेक वेळा कंपनीच्या विरोधामध्ये आम्ही आवाज उठवण्याचा प्रयत्न केला, परंतु लोकांचा प्रचंड पैसा फसलेला होता आणि कंपनीचे काही लोक हे लोकांना इमोशनल करून हा पैसा आम्ही परत देऊ या माध्यमातून जवळपास 2 वर्ष यांनी सर्वांचे वाया घातलेले आहेत. आज कोरोना नंतरच्या स्थितीमध्ये प्रचंड लोक हे मानसिक तणावात आहेत, आर्थिक तणावामध्ये आहेत, प्रचंड घरची हालाकीची परिस्थिती सर्वांची झालेली आहेत आणि अशा या संपूर्ण अजय उसरे, भूषण अरोरा, महेश स्वामी, गोपाल अरोरा, रोहिदास सूर्यवंशी आणि त्यांचे संचालक मंडळ यांनी प्रचंड प्रमाणामध्ये लोकांची फसवणूक केलेली आहे. त्याकरिता दिनांक 11 सप्टेंबर 2023 रोजी बेमुदत आमरण उपोषण मी स्वतः करत आहोत. यासाठी आपण सर्वांनी, जर आपल्याला वाटत असेल की आपल्यावर अन्याय झालेला आहे तर आपण सर्वांनी या आंदोलनामध्ये सहभाग घ्यायचा आहे. ही लढाई आपली सर्वांची अस्तित्वाची आहे. कारण एक वेळ आम्ही अशी पाहिलेली आहे की लोकांना या चोरांना पैसे देण्याकरिता लाईन लावावी लागत होती. एवढा प्रचंड पैसा या चोरांनी दिलेला आहे. आपण सुद्धा त्या लाईनमध्ये उभे होते, परंतु आता सर्व निघून गेलेले आहेत. यांनी सर्वांच्या आपल्या कानशिलात मारलेली आहे आणि आता हीच वेळ आहे का त्यांच्या कानशिलात मारून यांना सरकारच्या दप्तरी जमा करायचं आहे. एक संविधानिक मार्गाने, संविधानाच्या मार्गाने, शासनाच्या माध्यमातून या सर्व टोळीला आपल्याला पोलिसांच्या स्वाधीन करायचं आहे. शासनाने या संपूर्ण प्रकाराची गंभीर दखल घ्यावी, कारण यामध्ये GST भरलेला नाही आहे, इन्कम टॅक्स भरलेला नाही आहे, बोगस कंपन्या स्थापन केलेल्या आहेत, अकाउंट्सचे जवळपास 40 अकाउंटच्या माध्यमातून प्रचंड गैरव्यवहार झालेले आहेत. या संदर्भातले सर्व एव्हिडन्स हे माझ्याकडे आहेत. वेळोवेळी मी शासनाकडे हे सुपूर्द केलेले आहेत, पोलिसांकडे सुद्धा सुपूर्द करण्यात आलेले आहेत. आपली सर्वांची एकच भूमिका आहे की आंदोलनासाठी आपण सर्वांनी एकत्र यावं. ज्या पद्धतीने आयलिफ हॉटेलमध्ये आपण सर्व एकत्र यायचे, कोरोनाच्या महामारीच्या काळामध्ये सुद्धा जवळपास 650 ते 700 लोक पावसाळ्याच्या दरम्यान सर्व प्रमोशनला एकत्र आपण आलात. त्यावेळेस आपण गाड्या पकडून विविध भागामधून आलात, कारण आपल्याला सर्वांना पैशाची एक हाव होती, आपल्याला एक अपेक्षा होती आणि कंपनी ओनरने त्या पद्धतीचा तुम्हाला ग्वाही दिली होती. त्याच पद्धतीने विविध LDP झाल्यात, विविध ठिकाणी आपले अनेक कार्यक्रम या अजय उसरे अँड कंपनी यांनी केलेले आहेत आणि या ठिकाणी आपण ज्या पद्धतीने उपस्थित राहायचे त्याच पद्धतीने आपण या आंदोलनामध्ये सुद्धा उपस्थित राहावं. ही लढाई माझी एकट्याची नाही आहे, ही लढाई मी माझ्या स्वतःसाठी लढत नाही आहे, ही लढाई आपल्या सर्वांच्या अस्तित्वासाठी आहे. कोलते फॅमिली हा एक समाजाचा वारसा घेऊन पुढे आलेली फॅमिली आहे आणि समाजासाठी ही आम्ही सुरुवातीपासूनच काम करत आहोत. अन्यायाची एक चीड वेळोवेळी येते आणि त्या अन्यायाला आम्ही प्रतिकार केला. मान अपमानित झालेलो आहेत बऱ्याच वेळेस कंपनीच्या माध्यमातून, हे सुद्धा आपल्या सर्व लोकांना माहिती आहे, परंतु आपल्या सर्वांच्या हितासाठी शेवटपर्यंत आम्ही तग धरून आहे. आणि इथं रडतात अनेक, एक आमच्या मावशी येतात ज्या 65 वर्षाच्या ज्या आहेत, त्यांचा हार्टचं ऑपरेशन झालेलं आहे, त्यांचे सुद्धा पैसे अडकलेले आहेत. अनेक लोक आहेत की ज्यांनी स्वतः मेहनत करून प्रचंड पैसा टाकलेला आहे. यामध्ये मी सर्वांना एक विनंती करतो का यामध्ये पोलीस खात्यातील काही अधिकारी सुद्धा ज्यांचा पैसा यामध्ये आहेत, ज्यामध्ये सरकारी कर्मचारी आहेत, मंत्रालयातील काही कर्मचारी आहेत, वेगवेगळ्या ठिकाणची वेगवेगळी लोक संपूर्ण महाराष्ट्रातून नव्हे तर संपूर्ण भारतातून यामध्ये आहेत. आता ही एकच वेळ आहे की आपल्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये पुढील कुठलीही कंपनी या पद्धतीचा फ्रॉड करणार नाही याची आपण दक्षता घ्यायची आहे. त्याच पद्धतीने आपले जे भाऊ बांधव आहेत यांना सुद्धा या आंदोलनाच्या माध्यमातून जागृत करायचं आहे आणि या आंदोलनाच्या माध्यमातून सर्वांच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत ह्या तात्काळ जप्त करून शासनाने जी तळागाळातील लोक आहेत यांचं देणी
तात्काळ करून द्यावी, यांच्या प्रॉपर्ट्या विकाव्या, यांच्या गाड्या विकाव्यात, यांचं जे काही आहे आभूषणं आहेत वेगवेगळ्या ठिकाणी यांनी गुंतवणूक केलेल्या आहेत हे संपूर्ण घ्यावे. बरंचसं बोलण्यासारखं कंपनीच्या बाबतीत आहे. जवळपास 15 कंपन्या आहेत. या 15 कंपन्यांचे जे इव्हिडन्स आहेत हे वेळोवेळी आपण चर्चा करू. आंदोलनाला ज्यावेळेस सुरुवात होईल त्यावेळेस बरंचसं आपण व्हिडिओच्या माध्यमातून हे आपणापर्यंत पोहोचवण्याचं कार्य चालू राहील. त्याचबरोबर मला आपल्या सर्वांना एक विनंती आहे की आंदोलन हे कोणत्या एकट्याचं नसतं. आपण सर्वांनी जर एकनिष्ठ झालोत, एकनिष्ठ ज्या पद्धतीने कंपनीच्या वेळेस सर्व आपण एकनिष्ठ राहून प्रचंड करोडो रुपयाची उलाढाल करून कंपनीच्या ओनर म्हणजे चोरांना आपण पैसे नेऊन दिलेले आहेत, परंतु या चोरांनी सगळ्यांच्या कानशिलात मारलेली आहेत आणि सर्व पळालेले आहेत. तर यांना आपल्याला शासन दरबारी जमा करायचं आहे आणि आंदोलनाच्या माध्यमातून सर्वांनी एकत्र यावं. ही लढाई आपली सर्वांची आहे, स्वतःच्या अस्तित्वाची आहे, स्वतःच्या कुटुंबाची आहे, समाजाप्रती आहे. म्हणून संपूर्ण भारतातून लोकांनी नागपूर या स्थळी यावं. आंदोलनाच्या तयारीसाठी आमची टीम ही अहोरात्र काम करत आहे आणि आपण सर्वांचं सहकार्य आपण सढाळ हाताने करावं. कोणालाही कुठलीही अपेक्षा म्हणून नाही, तर एक आंदोलन आहे. संपूर्ण आपल्यासाठी समाजातील तळागाळातील लोक हे तिथे लढत आहेत. आजपर्यंतचा एक माझा अनुभव आहे. हा व्हिडिओ जिथपर्यंत मी करत आहोत तिथं त्यावेळेस फक्त NGOच्या माध्यमातून जुळलेले लोक या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. त्यांचं कॉन्टॅक्ट फक्त मला होत आहे. ते स्वतः आपापल्या ठिकाणी जाऊन मंडप, बिछाद, शामियाना याचं कम्युनिकेशन करत आहेत. प्रचंड लोक येणार आहेत. व्यवस्था हा सुद्धा एक व्यवस्थेचा भाग आहे आणि व्यवस्था करण्यासाठी आपण काही लोकांनी पुढाकार घ्यावा, कारण आपण एक विचारवंत आहेत. विचारवंत लोकांनी सहकार्य करावं ही या ठिकाणी मी आपल्याकडून आशा बाळगतो आणि वेळोवेळी शासनाच्या माध्यमातून जे काही अपडेट येतील हे सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचवले जातील. आणि आपल्याला असंही आपण आज गेलेलो आहेत, मेलेलो आहेत, कारण आजपर्यंत आपण 2 वर्षामध्ये कुठलीही फाईट केलेली नाही. फक्त केवळ व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण वेगवेगळे व्हिडिओ करतो, व्हिडिओ वार करतो, परंतु शासन दरबारी जिथपर्यंत आपण जात नाही, संविधानिक मार्गाने जिथपर्यंत आपण लढाई लढत नाही तिथपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही. याच दरम्यान आम्ही नागपूर हायकोर्टमध्ये PIL सुद्धा दाखल करत आहोत. मुंबई हायकोर्टमध्ये सुद्धा PIL संदर्भामध्ये काल आमचं वकीलच्या पूर्ण टीमसोबत चर्चा झालेली आहे. प्रचंड या संदर्भामध्ये डिस्कशन झालेलं आहे. वेगवेगळ्या ठिकाणी अनेक बाबी ह्या आम्ही दाखल करत आहोत आणि काही दाखल होण्याच्या परिस्थितीमध्ये आहे, काही दाखल झालेल्या आहेत. तर वेळोवेळी आपल्याला ह्या सर्व बाबी कळवल्या जातील. धन्यवाद. आपलं सर्वांचं सहकार्य, सर्वांचं योगदान, सर्वांचे आशीर्वाद आणि हे आंदोलन सक्सेस करण्यासाठी आपण सर्वांनी समोर यावं, सर्वांनी आशीर्वाद द्यावे ही या ठिकाणी मी आपणा सर्वांना विनंती करतो आणि आपले सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.